हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत गुणाकार, भागाकार, शाब्दिक मिश्र उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजचा गणित या भागातील व्हिडिओ क्रमांक 16, व्हिडिओ नंबर 16 आहे. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकारवरचे शाब्दिक उदाहरणे व्यवस्थितपणे समजून घेतली आणि सोडवलेली आहेत. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन मागचे व्हिडिओ पाहावे आणि मग तुम्ही या टॉपिकला कव्हर करा. हा आपला खूप महत्वाचा घटक आहे है ना. म्हणजे या धड्यामध्ये आपल्याला जे शाब्दिक उदाहरणे म्हणजे वर्ड प्रॉब्लेम वाचून कोणती क्रिया आधी करायची, मल्टिप्लिकेशन आधी करायची का डिव्हिजन म्हणजे गुणाकार आधी करायचा की भागाकार, हे कसं ओळखायचं याची सविस्तर माहिती आणि सोपी पद्धत आपण आज या व्हिडिओ मार्फत समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आज आपण स्वाध्याय 12.3 म्हणजे 12.3 यातील सर्व प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. मग एक्झाम साठी तुमचं चांगलं प्रिपरेशन होईल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. गुणाकार व भागाकार या क्रियावर आधारित मिश्र उदाहरणे सोडवताना प्रथम उदाहरण लक्षपूर्वक वाचा व त्यातील भाषेचा अर्थ समजून घ्या. म्हणजे आता इथं मिश्र उदाहरण दिलं आपल्याला, म्हणजे कोणतं इथं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण देणार आहे. मग यामध्ये आपल्याला प्रथम व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यायचं आहे आणि त्यातील भाषा समजून घ्यायची आहे. भाषा म्हणजे काय, आता मराठी भाषा असणार आहे पण वाक्याची रचना काय आहे, आपल्याला कोणत्या गोष्टी दिलेले आहे, काय आहे, कशाविषयी बोललेले हे समजून घ्यायचंय. कोणती क्रिया आधी करायची व कोणती नंतर करायची हे ठरवा आणि त्यानुसार उदाहरण सोडवा. मग एकदा की आपल्याला त्या एक्झाम्पल मधून त्या उदाहरणातून जर आपल्याला कळालं का गुणाकार आपल्याला करायचंय, बेरीज करायची आहे किंवा भागाकार करायचंय, एकदा आपले जर हे कळालं मग ती क्रिया करून त्याचं उत्तर काढायचं. मग चला आपण स्वाध्याय गुणाकार भागाकार शाब्दिक उदाहरण त्याचा नमुना प्रश्न आपण पाहूया. मग पहिला प्रश्न दिला आपल्याला त्यांनी, पहा, जर एकाच प्रकारच्या 6 पुस्तकांची किंमत 960 असेल तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती होईल. म्हणजे 6 पुस्तकांची किंमत दिलेली आहे, मग आपण भागाकार करून एक पुस्तकाची किंमत काढणार है ना. 6 पुस्तकाच्या किमतीवरून आपण एक पुस्तकाची किंमत काढणार आणि त्या एक पुस्तकाच्या किमतीवरून आपण 15 पुस्तकांची किंमत काढू शकतो. म्हणजे अगोदर आपल्याला या दोन संख्यांचा भागाकार, मोठी संख्या भागिले छोटी संख्या, याचा भागाकार आपल्याला मिळणार आणि मिळलेले भागाकार काय असणार आहे, ते एक पुस्तकाची किंमत असणार आहे, त्याला 15 ने गुणणार आहे आपण, 15 पुस्तकांची किंमत आपल्याला मिळेल. मग आता आपण 960 ला काय करू, 6 ने भाग देऊ. 960 भागिले 6 आपण करू. 6 1 6, 9 मधून 6 गेले 3, वरून आले 6, 6 6 36, 36 मधून 36 गेला 0, अजून एक 0 राहिलेले बरोबर ना. याला सोडवत नका बसू, हा 0 घेऊन टाकायचं डायरेक्ट. किती येणार हे 160. मग 160 काय झाली, ही एक पुस्तकाची किंमत झाली. काय झाली, ही एक पुस्तकाची किंमत झाली. आणि आपल्याला त्यांनी विचारले 15 पुस्तकांची किंमत. मग 160 गुणिले 15 करूया. आता 160 चा गुणाकार आपण 15 बरोबर करणार. हा 0 नंतर 0चा विचार करू आपण. सध्या आपण 16 गुणिले 15 करू. 15 सकी 90, 90 चे 9, हातचे आले 9. आता 15चा पण पाडा तुम्हाला यायला पाहिजे, नाही आलं तर मग 5 नि करावं लागेल, 1 नि गुणाकार करावं लागेल. 15 1 15, 15 आणि 9 किती होणार आहे 24. म्हणजे 240 आलं आणि 160 चा 0 द्या लावून इथं, म्हणजे 2400. म्हणजे 15 पुस्तकांची किंमत किती होणार आहे 2400 रुपये. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. चला आपण पाहूया आता सरावासाठी प्रश्न म्हणजे स्वाध्याय 12.3, 12.1 आणि 12.2 आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 14, व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये सोडवले आहेत. आज आपण 12.3 बघणार. पहिला, आद्याने प्रत्येक 48 फुलांचे 15 हार केले. ठीक आहे ना. आद्याने काय केले, प्रत्येकी 48 फुलांचे 15 हार केले. प्रत्येकी म्हणजे एक हार बनवायला त्यांनी 48 फुलं वापरली, असे त्यांनी 15 हार बनवले. नेहाने तितक्याच फुलांचे, तितक्या म्हणजे किती फुलं वापरले, ह्या दोघांचा आपल्याला करावं लागेल गुणाकार.
48 एका हारसाठी फुलं वापरली तर 15 हारसाठी किती, म्हणजे गुणाकार करून आपल्याला एक इथं संख्या मिळणार आहे. ती संख्या म्हणजे काय झाली, एकूण फुलं झाली. मग नेहाने तितकेच फुलांचे 12 हार तयार केले. 12 हार बनवले तिने. यांनी 15 बनवले, यांनी 12 बनवले. तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली. मग आता आपण म्हणजे इथं आपल्याला एकदा गुणाकार आणि आलेल्या संख्येतून 12 काय करायचं, भाग द्यायचं आपल्याला. म्हणजे सर्वप्रथम आपण 48 गुणिले 15 करणार. इथून आपल्याला एक संख्या मिळणार, म्हणजे ते झाले एकूण फुलं आपल्याला मिळणार. आणि एकूण फुलं त्यांनी 12 हार बनवले, म्हणजे 12ने आपण भागणार, म्हणजे त्यांनी एक एक हारमध्ये किती फुलं टाकले हे आपल्याला कळणार. ठीक आहे. म्हणजे एकदा गुणाकार आणि एकदा भागाकार करायला लागेल. मग सर्वप्रथम आपण 48 गुणिले 15 करू. किती होणार सांगा बरं मला. 15 आठी किती होणार आहे, 120. 120चं शून्य हातचे आले 12. 15 चोक 60. 60 आणि 12 72. म्हणजे 720 एकूण फुले झाली. एकूण फुले किती झाली, 720. आणि किती हार बनवले, आणि तितक्याच फुलांचे, तितक्या म्हणजे किती, 720 फुलांचे 12 हार तयार केले त्यांनी. म्हणजे आपण 720 ला 12ने भाग देणार आणि इथलं उत्तर आपला म्हणजे तितके त्यांनी फुलं एक एक हार मध्ये गुंफले आहे. मग 12 किती होणार सांगा बरं. 12 सक 72. आणि आणि हा शून्य लावून टाका इथं वरती, कारण की सोडत बसू नका. 72 गेले शून्य, वरून आला शून्य, 12 शून्य शून्य, तेच होणार की नाही. ते शून्यसाठी एवढं काम नाही करत बसायचं, शून्य लावून टाकायचं वरती जर पूर्ण भाग जात असेल तर. म्हणजे 60, म्हणजे एक एक हार मध्ये त्यांनी 60 फुलं गुंफली आहे. कारण की 48 म्हणजे कमी फुलं करताना जास्त हार बांधणार की नाही. कमी फुलं जर गुंफली तर जास्त हार बांधणार आहे. यांनी 12च हार बनवले, म्हणजे यांनी 15 बनवली होती पण आणि 12च बनवली, म्हणजे यांनी जास्त गुंफली ना एक एक हारमध्ये. त्यांनी मग 60 फुलं त्यांनी टाकली एक एक हारमध्ये. पर्याय क्रमांक 6 आपलं उत्तर आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 पहा. आता दुसरा प्रश्न. 8 जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी 992 रुपये द्यावे लागतात. 8 जणांची इन्फॉर्मेशन दिली, मग भागाकार करून आपण 1 जणांची किंमत काढू शकतो की नाही. 8 जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी 992 रुपये द्यावे लागतात. मग 8 जणांनी मिळून जर 992 रुपये दिली तर 1 जणांचा आपण रेल्वे तिकीटाचा दर काढू शकतो की नाही, म्हणजे भागाकार करून. मग 992 जर आपण 8 भागलो तर आपल्याला 1 जणांच्या तिकीटची किंमत किंवा दर मिळणार आहे. त्याच प्रवासासाठी 14 तिकिटे काढण्यासाठी किती रक्कम लागेल, म्हणजे 8 जणांची दिली आणि 14 जणांची विचारली. मग 8 जणांची दिलेली आहे 992, भागाकार करून आपण 1 जणाची किंमत काढणार आणि आलेल्या उत्तराला आपण 14 गुणाकार करणार. म्हणजे आधी भागाकार या दोघांचा आणि नंतर गुणाकार. आणि थोडस एक तुम्हाला शॉर्टकट असे ट्रिक सांगतो. 3 नंबर आले म्हणजे 2 ऑपरेशन, 2 क्रियावाला तो एक्झाम्पल आहे. मग एकदम मोठी संख्या आहे ना, त्या मोठी संख्येने छोट्या संख्येला आधी काय द्यायचं, भाग द्यायचा. ठीक आहे, त्याच वाक्यातलं बरं का. आणि आलेल्या उत्तराला 14 गुणायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण हे कोणासाठी बोललो मी, गुणाकार आणि भागाकारवाले एक्झाम्पल साठी बरं का. चला सोडूया आपण. मग 992 ला आपण आधी 8 भाग देऊ. 992 ला आपण 8 भाग देऊ. 8 1 8, 9तून 8 गेले 1 उरला, वरून आले 9, 8 2 16, 19 मधून 16 गेले 3, वरून आले 2 आणि 8 चोक 32. पुढे मी सोडवत नाही, मला माहिती आता 32 मधून 32 गेले 0 येणार आहे. आपला मेन उत्तर आपल्याला मिळालं 124. म्हणजे 1 जणांच्या तिकिटाचा दर किती आहे, 124. आणि किती जणांचं काढायचं आपल्याला, 14 जणांचं काढायचंय, लक्षात ठेवा. मग आपण काय करणार, 124 गुणिले 14. आता समजा एखाद्याला इथं 14चा पाडा येत नाही है ना. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर डायरेक्ट 15 केलं, आम्हाला 15 जमत नाही. बरं ठीक आहे, मग मी काय करतो इथं, आता 14ला इथं जर 124 ला 14 गुणायचंय ना, आता मी इथं तुम्हाला तोडून दाखवतो ते. ठीक आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 14चा पाडा येत नाही असं आपण गृहीत धरू. मग 4 गुणा आधी 4, पण याला वेळ जास्त जाते, एक लक्षात ठेवा. मी समजून सांगतो तुम्हाला, काय हरकत नाही. पण पेपरमध्ये जर तुम्ही असे 2-2 स्टेपचे जर गुणाकार केले, तुमचा वेळ खूप जाणार. त्यामुळे तुम्हाला पाढे पाठ असणे गरजेचे आहे.
4 चोक 16, 16चे 6, हातचा आला 1, 4 दुने 8, 8 आणि 9 आणि 4 एक 4. लक्षात, याचा भाग संपला. याला आपण का म्हणजे कट करू, इथं शून्य घेऊ. 4 एक 4, बे एक बे आणि 1 एक 1 आणि यांची प्लस करू. म्हणजे 6, 9 आणि 6 13, 13चे 3, हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि 1, 9 आणि 4 13, 13चे आपण 3 लिहिले, हातचा 1 लिहिला. 4 आणि 2 6, 6 आणि किती होतात, 7 होतात ना. मग पहा इथं मी 6 लिहिलं. 7, 1736 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. 1736. आलं का लक्षात? आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. श्रीधरने दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला रुपये 245 प्रमाणे 36 हप्त्यांत पैसे देऊन एक धुलाई यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन खरेदी केले. म्हणजे पहा, दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला तो 245 रुपये भरतो. म्हणजे आपण म्हणजे पहा दर महिन्या बरं का. आता 36 हप्ते म्हणजे हप्ता म्हणजे तिथं काय आठवड्याला नाही भरले. हप्ता म्हणजे ते द्यायची किंमत राहते. म्हणजे ते दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 245, प्रत्येक महिन्याला 245, प्रत्येक महिन्याला 245 असे करता 36 महिने. लक्षात ठेवा, काय सांगितलं, 36 महिने त्यांनी भरलेले ते पैसे. मग आता आपल्याला काय करावं लागन, या दोघांचा गुणाकार करावा लागन. लक्षात ठेवा. मग त्यांनी एकूण किती पैसे भरले आपल्याला हे कळन ना. म्हणजे ते धुलाई यंत्र वॉशिंग मशीन किती रुपयाचं आहे. मग 36 महिने त्यांनी भरलेले म्हणजे 36 हप्ते भरले आणि 245 प्रमाणे. मग ह्या दोघांचा गुणाकार करून आपल्याला काय मिळणार, धुलाई यंत्र मशीनची आपल्याला किंमत मिळणार. मग गुणाकार करून आपल्याला काय मिळणार, धुलाई यंत्राची खरेदी किंमत मिळणार किंवा त्याची किंमत किती ते मिळणार. आलेल्या किमतीला आपण आता म्हणतात ते पुढं, जर त्याने 36 हप्त्यांच्या ऐवजी 30 हप्त्यांची धुलाई यंत्राची किंमत चुकती केली असती तर त्याला किती रुपयांचा हप्ता द्यावा लागला असता. म्हणजे 36 जागेवर 30 करायचे म्हणजे पैसे वाढणारच आहे ना. मग आलेल्या किमतीला आपण 30 नी भाग देणार. 36 गुणिले 245 करू आणि आलेल्या उत्तराला 30 ने भागू आपण. खूप लेंदी म्हणजे वेळ खाणारे प्रश्न आहे, पण तुम्हाला जर खूप सराव असला तर मग काही हरकत नाही, तुम्ही पटपट सोडू शकतात. हा गुणाकार करू आपण. 6 पंचे 30, 30चा 0, हातचे आले 3, त्यानंतर 6 चोक 24, 25, 26, 27, 27 चे 7, हातचे आले 2, 6 दुने 12, 12 आणि 2 14. ठीक आहे, याला काट मारतो मी. त्यानंतर 3 दशक, त्याचा 0 लिहून घ्या आधी. 3 5 15, 15 चे 5, हातचा आला 1, 3 चोक 12, 12 आणि 13, 13 चे 3, हातचा आला 1, 3 दुने 6, 6 आणि 7. करा बेरीज. 7 आणि 5 12, 12 चे 2, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 चे 8 आणि 7 आणि 1 8. म्हणजे ती मशीन किती रुपयाला बसली बरं सांगा मला, 8,820 रुपयाला. आता ही झाली एकूण किंमत. मग ते 36 हप्ते जर भरले त्यांनी 245 नी तर 8,820 रुपयाला ती किंमत झाली त्या मशीनची. 30 हप्त्यातच त्याला फेड करायची त्याची. म्हणजे आपण काय करणार, आलेल्या किमतीला 30 नी भाग देणार. ठीक आहे, आलेल्या किमतीला आपण काय करणार, 30 नी भाग देणार. 30 नी भाग देणार म्हणजे पहा आता इथं तुम्हाला याचा शॉर्टकट मी सांगतो. 30चा टेबल पण तुम्हाला इथं लिहायची गरज नाहीये, पाडा. यामध्ये पण एक 0 आहे, यामध्ये पण एक 0 आहे बरं का. लक्षात ठेवा, भागाकार मध्ये भाज्यमध्ये पण 0 आहे आणि भाजकमध्ये पण 0 ना. मग दोघांचा 0 कट करून टाका. हे शॉर्टकट आहे बरं का. हे मोठ्या क्लासच्या मुलांना आहे, पण तुम्हाला सांगतो मी शॉर्टकट. काय शॉर्टकट आहे, जर आपण कुठल्या पण एक संख्येला दुसऱ्या एक संख्येने भागतो म्हणजे भाज्य आणि भाजक आहे. जर भाज्यमध्ये पण 0 आहे आणि भाजकमध्ये पण 0 आहे, मध्ये 0 नाही पाहिजे बरं कुठं पण, एकक स्थानी दोघांच्या, तर ते 0 0 कॅन्सल करा. आपल्याकडे काय उरलं आता, 882 ला 3 नी भाग द्यायचं. मग 3 दुने 6, 8तून 6 गेले 2, वरून आले 8, 3 9 27, 28 मधून 27 गेले 1, वरून आलं 2 आणि 3 चोक 12 म्हणजे पूर्ण भाग गेलं. म्हणजे त्याला 294 रुपये प्रत्येक म्हणजे दरमहाला त्याला भरावं लागेल. म्हणजे हप्त्याला म्हणजे तो हप्ता म्हणजे एक रक्कम भरायची असते, महिन्याला पण दरमहा. मग आधी तो प्रत्येक महिन्याला 245 रुपये भरायचा, तर जास्त हप्ते लागले त्याला भरताना. एकूण महिने 36 लागले.
आता त्याला तो व्यवहार 30 महिन्यातच पूर्ण करायचा आहे, म्हणजे त्याला हप्त्याची किंमत वाढावं लागेल ना. मग 245 भरावं लागत होती आधी, आता त्याला 294 रुपये भरावं लागेल. मग जास्त पैसे भरले तर दिवस पण कमी लागेल ना तेवढी फेड करायला. मग 294. पर्याय क्रमांक पहिलाच आपलं उत्तर आहे 294. पर्याय क्रमांक 1. एका खोक्यात 6 सफरचंदे याप्रमाणे काही सफरचंदे 72 खोक्यात भरली. एका खोक्यात 6 भरलेली आहे आणि 72 खोक्यात भरली. 72 खोके आणि एका खोक्याची इन्फॉर्मेशन दिलेली, आपल्याला माहिती दिलेली 6, म्हणजे 72 गुणिले 6 करून टाकायचे आपण. 72 गुणिले 6 याचे तुम्हाला एक उत्तर मिळणार, भागाकार मिळणार. म्हणजे ते काय झाली, एकूण सफरचंदे झाली. काय झाली ही एकूण सफरचंदे, म्हणजे एकूण ऍपल्स. एकूण सफरचंदे तुम्हाला गुणाकार करून मिळणार. जर ही सफरचंदे एका खोक्यात 8 याप्रमाणे भरली तर ती भरण्यासाठी किती खोके लागतील? मग मला सांगा, आधी त्यांनी 6 सफरचंदे भरली तर 72 खोके लागले. आता 8 भरायचे म्हणजे खोके कमी होतील की नाही, म्हणजे 72 पेक्षा छोटा उत्तर येईल आपला, म्हणजे 75 येणार नाही. म्हणजे अगोदर एकूण सफरचंदे काढायला आपण दोघांचा गुणाकार करणार आणि आलेल्या उत्तराला आपण 8ने काय करणार, भाग देणार, आणि जो भागाकार असेल का तोच तुमचा उत्तर असणार आहे. मग हा काय झाला तुम्हाला होमवर्क. पर्याय काय पर्याय आहे ते सांगा मला ऑप्शन मध्ये. 5वा प्रश्न पहा. आता हे सगळे एका सारखे प्रश्न आहे, गुणाकार भागाकार भागाकार गुणाकार. एका सहलीसाठी प्रत्येकी 800 याप्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. काय सांगितलं, एका सहलीसाठी शाळेची सहल चालली ना, मग प्रत्येक जण किती दिले, 800 रुपये दिले आणि 50 जणांनी पैसे दिले. आता शून्य व्हायला सोपा जातो आपल्याला सोडवायला, बरोबर आहे की नाही. बरं, म्हणजे एकूण किंमत आपण काढू शकतो. एकूण किंमत कशी काढणार आपण, 800 गुणिले 50 करून. 8 पंचे 40, पहा बरं का शॉर्टकट. 8 पंचे 40, याचे 2 शून्य आणि याचं 1 शून्य, म्हणजे 3 शून्य झाले. म्हणजे 40,000 रुपये जमा झाले. 800 रुपये प्रति स्टुडंटनी जर घेतले आपण तर. सहलीसाठी एकूण 36,000 खर्च झाले. पहा बरं का, आता एकदम आपण तोंडी सोडू शकतो या प्रश्नाला. 36,000 रुपये खर्च झाले. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यामध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली. फक्त जर इथपर्यंत क्वेश्चन असता किती रक्कम उरली, तर विद्यार्थ्यांकडून 50 जणांकडून 800 रुपये घेतले, म्हणजे 40,000 रुपये रक्कम जमा झाली. त्याच्यातले सहलीसाठी 36,000 वापरली गेली, म्हणजे खर्च झाला ना, म्हणजे फक्त 4,000 रुपये उरले. मग 4,000 आपण उत्तर घेतला असता. पण पुढे काय सांगितलं, उरलेली रक्कम किती उरली बाबा, लक्षात ठेवा. उरलेली रक्कम किती आली आपली, 4,000. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली. किती जण म्हणजे होते सहलीमध्ये, 50. ह्या 4,000 रुपयाला आपण काय करणार, 50 जणांमध्ये वाटणार. 50 जण आहे, 800 रुपये दिले. ठीक आहे, 50 जणांनी 800 रुपये दिले, म्हणजे गुणाकार आणि शून्यवाला गुणाकार आपण शॉर्टकट करतो. 8 पंचे 40 आणि 1 2 3, 1 2 3, म्हणजे 40,000 रुपये एकूण जमा झाली रक्कम. ते काय म्हणले पुढं, त्यातील सहलीसाठी किती खर्च झाला, 36,000 रुपये. मग 36,000 आपण मायनस करणार की नाही. मग 40,000 मधून 36,000 गेले, म्हणजे 4,000 रुपये उरले की नाही. आणि पुढे ते म्हणतात, हे जे 4,000 उरले ना, जे पैसे उरले ना, मग 50 जणांनी सहभाग घेतला होता ना सहलीमध्ये, मग त्यांना 50 जणांना ते वाटून टाकायचे, आणि वाटायचे म्हणजे भागाकार असतो. मग पहा, म्हणजे या 4,000ला आपण काय करणार, 50नी भाग देणार. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, इथं पण शून्य आला, इथं पण शून्य, मग ते कट करून टाका. आता फक्त 400 भागिले 5 करा. 40 मधून 40 गेले शून्य, पण हा शून्य राहिला, लक्षात ठेवा. हा लावा इथं वरती, म्हणजे एक एक जणाला 80 रुपये द्यावा लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 6वा प्रश्न. तुम्हाला मी 4था होमवर्कला दिला ना, 4था याला गोल करून ठेवतो. एका वर्गात 52 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपये याप्रमाणे, तसंच प्रश्न आहे पहा, विद्यार्थ्यांनी 30 रुपये दिले आणि 52 विद्यार्थी, म्हणजे गुणाकार करून आपल्याला एकूण रक्कम मिळणार आहे ना. वर्गणी गोळा केली असं जमलेल्या रकमेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले. बरं का, आता
₹60 किमतीचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले तर किती विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला? मग आता आपण त्यांनी पैसे किती जमा केले आपण ते काढू ना. 52 गुणिले 30 आपण करू. मग 52 गुणिले 30 आहे ना, मग 30चा मी फक्त काय घेतो, 3 घेतो, शून्य नंतर लावतो. 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. लावा शून्य हा 30च्या इथं. म्हणजे एकूण किती रक्कम जमा झाली बरं? म्हणजे 1560. यांचे त्यांनी काय घेतलं, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिली, पण एक एक साहित्याची किंमत किती होती? किती विद्यार्थ्यांनी सांगितलं, 60 रुपये किमती सामान दिले ना त्यांनी. मग किती विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला? म्हणजे आपण काय करणार, हे 1560 ला आपण 60 रुपये किमतीने तुम्ही भागलं तर एकूण विद्यार्थी किती होते ते मिळणार. आणि विद्यार्थी जर 60 असेल तर एकेकाला किती रुपये खर्च केला ते वरती उत्तर असेल. परत शून्य शून्य आला, शॉर्टकट कट करून टाका, फक्त 6चा भाग द्या. आता 6 दुने 12, 15तून 12 गेले 3, वरून आले 6, 36 आणि 6 6 36. म्हणजे एकेकाला नाही, 60 रुपये एकेकाला दिले, म्हणजे किती जणांना त्या लाभ मिळाला त्या पैशाचा किंवा त्या वस्तूचा? 26 जणांना. लक्षात ठेवा, 26 जण होते, 60 रुपये. जर 60 जण असतील तर 26 रुपयाची वस्तू गेल्या असते त्यांना. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 26. आलं लक्षात? त्यानंतर पुढे पहा आता 7 नंबरचा प्रश्न. एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 रुपये किलोग्राम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली. एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 किलोग्राम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली. 50 पोती घेतली आणि एकेका पोतीमध्ये 35 किलो तांदूळ होते. म्हणजे 35 गुणिले जर आपण 50 केलं म्हणजे आपल्याला एकूण तांदूळ मिळणार आहे किती किलोग्राम आहे तर. त्यातील तांदळाच्या त्याने प्रत्येकी 10 किलोग्राम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. आता त्यांनी काय केलं, तर 10 किलोची पॅकिंग केली, पिशव्या तयार केल्या, तर एकूण किती पिशव्या तयार केल्या? परत प्रश्न काय पडला मग पाहता, मग एकूण तांदूळ माहिती का आपल्याला? नाहीये ना. मग एकूण तांदूळ आपण कसं काढणार? 50 पोत्या आहे आणि एक एक पोत्यामध्ये 35 किलो आहे, म्हणजे 50 गुणिले 35 आपण करून घेऊ. परत 50 मध्ये शून्य आला, शून्य नंतर लिहू आपण. मग 35 गुणिले 50चा 5च घ्या, शून्य नंतर लावू बरं का, लक्षात ठेवा. 5 5 25, 25 चे 5, हातचे आले 2, 5 त्रिक 15, 16 17, 175 लावा हा शून्य. म्हणजे एकूण तांदूळ किती झाले? एकूण तांदूळ किती आहे? एकूण तांदूळ किती आहे? 1750 किलोग्रॅम किलो. आणि ते काय करतो आता? 10 किलो वजनाचे त्याची पॅकिंग करतो, म्हणजे याला भाग द्यायचं. मग एकदम सोपं आहे पहा आता. 1750 भागिले 10. आता हा शून्य शून्य गेला, काय उरलं बरं आपल्याकडं? 175 भागिले 1. मग आपण आधीच एक पाहिलं होतं की नाही नियम मध्ये, है ना, काही महत्वाच्या अटीमध्ये, कुठल्याही संख्येला जर आपण 1 नी भाग दिलं तर आपल्याला तीच संख्या उत्तर मिळते. म्हणजे 175 आहे का 175च होणार ती, म्हणजे उत्तर शून्य. सॉरी, उत्तर शून्य म्हणजे बाकी शून्य, पण उत्तर कायला भागाकार? 175, कारण की हा शून्य शून्य कॅन्सल केला. शॉर्टकट ट्रिक नुसार 1 नी जर भागतो तर तीच संख्या आपलं उत्तर मिळणार 175. म्हणजे एकूण किती पिशव्या तयार होतील? 175. 10 किलोग्रामचे. आणि 10 पिशव्या बनवायचे म्हणजे 175 किलो एक एक मध्ये भरावं लागेल आपल्याला. ठीक आहे, दिसत नाही का तुम्हाला? त्यानंतर 8वा प्रश्न पहा आता. 3.5 डझन चिकूंची किंमत 210 आहे. 3.5 डझन 210 आहे, तर 2.25 डझन चिकूची किंमत किती असेल किंवा किंमत किती? 3.5 डझन म्हणजे पहा आता, 1 डझन, लक्षात ठेवा किती नग असतात? 12 नग असतात, बरोबर आहे की नाही? 2 डझन म्हणजे 24 नग. 3 डझन म्हणजे 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36 नग. आणि अर्धा डझन म्हणजे रे किती नग होणार? ते 6 नग होणार की नाही? 1 डझन मध्ये 12 नग होतात, मग अर्ध्या डझन मध्ये 6 नग. मग आता एकूण किती नग झाले पहा बरं हे. आता एकूण म्हणजे यांची बेरीज नका करू, हे 3 डझनचे आपल्याला 36 मिळाले आणि हे 6 मिळवा, म्हणजे 36 आणि 6 किती होणार? हे 3.5 आहे का? हा, 3.5 डझन किती होणार? 42. किती होणार? हे 42 नग होणार. मग 42 चिक्कूंची किंमत 210 आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला इथं 42 नग मिळाले, पण आता 210 ला 42 ने भागणे, मग तुम्हाला 42चा भागाकार घेणार नाही. मग आपण थोडी वेगळी पद्धत याला वापरू. पहा आता 3.5 डझन म्हणजे मला सांगा बरं काय असतो? 3 डझन अधिक अर्धा डझन. डझनचीच किंमत काढू आता. 3 डझन आणि हे मिळून किती आहे? 210 रुपये आहे. 3.5 डझनची किंमत किती आहे? 210 आहे. मग 3 डझन म्हणजे ते 12 12 12 36 नग होणार, बरोबर आहे की नाही? आता 210 मध्ये जर आपण व्यवस्थितपणे 3 भाग करा त्याचे, आणि त्याच्यामध्ये पण अर्ध्या डझनची किंमत मिळवावी लागेल आपल्याला. मग जर आपण याची फोड केली, पहा बरं का, असे 3 म्हणजे एक संख्या अशी सांगायची त्याचा तिप्पट 210 पेक्षा कमी पाहिजे. बरं, 210 पेक्षा कमी म्हणजे जर आपण 210 चे 3 भाग पाडले तर काय होणार? ते 70 70 70. म्हणजे 1 डझन साठी 70 रुपये, 1 डझन साठी 70 रुपये, 1 डझन साठी 70 रुपये. मग 3 डझनचे 210 रुपये झाले. मग अर्धा डझनचे पैसे कसं काय फुकट येतील कधी? नाही. म्हणजे 70 पेक्षा पण आपल्याला कमी घ्यावा लागेल. बर, आता आपण 60 रुपये घेऊ. 60 रुपये, 60 रुपये, 60 रुपये. म्हणजे एका डझन साठी 60 रुपये, एका डझन साठी 60 रुपये, एका डझन साठी 60 रुपये. किती होणार सांगा बरं मला हे? म्हणजे शून्याचं आहे ना, 3 वेळाचं ऍडिशन आहे, किंवा 3 गुणा 6 त्रिक 18 म्हणजे शून्य लावा, 180 रुपये. बरं, हा थोडा लॉजिक होतो पहा प्रॉपर. 1 डझनचे 60 रुपये, तर अर्ध्या डझन साठी किती रुपये लागेल आपल्याला? 30 रुपये लागेल की नाही? आणि मग पहा आता 3 डझन साठी खर्च आला 180 रुपये, आणि अर्ध्या डझन साठी खर्च आहे 30 रुपये. 60 रुपये डझन आहे ना, आणि या दोघांची बेरीज किती येते बरं? 210 येते का नाही? पहा बरं. आता इथं इंग्लिश मराठी मिक्स झाला बरं का. म्हणजे याचा अर्थ काय आहे? एका डझनची किंमत किती बरं? 60 रुपये. 2 डझनची 120, 3 डझनची 180 180, अर्ध्या डझनची 30 रुपये. मग 3 डझनची 180, अर्ध्या डझनची 30 रुपये. 180 आणि 30 किती झाले? 210. म्हणजे 3.5 डझनची किंमत किती झाली? 210. हे प्रश्नावरून कळालं आपल्याला 1 डझनची किंमत 60 रुपये म्हणून. बरं, पुढे ते म्हणतात तर 2.25 डझन चिक्कूंची किंमत किती? पावणे दोन म्हणजे 1 डझन पूर्ण, आणि पुढं पाऊण डझन. आता पाऊण डझन म्हणजे काय तुम्हाला माहिती का? म्हणजे पाव डझन कमी. मग 1 डझनची किंमत आपल्याला मिळाली, किती मिळाली सांगा बरं मला? 60 रुपये. अधिक पाऊण डझन, याचा अर्थ काय आहे? एका डझनचे जर आपण, पहा बरं का, आता मी काय म्हणतो समजून घ्या. एका डझनचे आपण जर 4 भाग केले तर 3 नग 3 नग 3 नग होणार आहे, बरोबर आहे का नाही? मग पाव डझन म्हणजे 3 नग, अर्धा डझन म्हणजे 6 नग, आणि पाऊण म्हणजे 3 मिळून घ्यायची म्हणजे 9. लक्षात आलं का? 9 नग. पाऊण म्हणजे 9 नग. मग अर्ध्यासाठी किती रुपये लागले आपल्याला? 30 रुपये. पहा बरं का, तिथं 30 रुपये लागले बरं का अर्ध्यासाठी. म्हणजे 6 जणांसाठी आपल्याला 30 लागले. या 6 जणांसाठी 30 रुपये लागेल. मग याच्यात पण निम्मा करा एक, म्हणजे 15 रुपये. म्हणजे 30 आणि याच्यातले 15च घ्यावं लागेल ना आपल्याला. 3 नगचे 15 रुपये होणार की नाही? समजतं का तुम्हाला? काय सांगितलं? अर्ध्या डझनचे 30 रुपये का नाही? मग 6 नगचे 30 रुपये, 6 नगचे 30 रुपये. आलं लक्षात एवढं? मग आता हे आपल्याला अर्धा लागणारच आहे. पाऊण म्हणजे अर्धा आणि परत एक भाग आहे. मग एक भागाचे किती होणार? 30 चे परत 2 करा, म्हणजे 15 रुपयाला 3, 15 रुपयाला 3 होणार. म्हणजे 30 आणि 15 45 रुपयाचा पाऊण डझन येणार. पाऊण डझन म्हणजे 9 नग. थोडक्यात आपला एक नग कितीला आहे? 5 रुपयाला आहे, है ना? पहा 60 भागिले 12 करा, 12 25 60. मग आपल्याला किती रुपये काढले? पाऊण डझन म्हणजे 1 डझन अधिक 9, म्हणजे 1 डझन म्हणजे 12 आणि हे 9, म्हणजे एकूण किती झाले? हे 21 चिक्कूंची किंमत. 5 निघून याला तरी उत्तर तेच येणार आहे. किंवा 60 अधिक 45 करा, किती होणार? हे 6 आणि 4 10, म्हणजे किती होणार आहे? 105 रुपये. आणि 21 गुणिले 5 करा, तुम्हाला 105च मिळणार आहे ना? थोडासा किचकट टाईपचा होता, पण समजून दिलं तुम्हाला व्यवस्थित. मग याचा पर्याय म्हणजे 105, पर्याय क्रमांक 105 कुठे? 1 याचा उत्तर आहे. आणि आता या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न. काय प्रश्न?
85 गुणिले 21 त्याला ब्रॅकेट केलं म्हणजे दोघांचा गुणाकार भागिले किती करावं लागेल? उत्तर 119 यायला पाहिजे. मग करा प्रयत्न. हा तुम्हाला होमवर्क आहे. आता हा जर तुम्हाला नाही समजला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही अगोदर मला उत्तर तर सांगा काय होतं, आणि नाही समजलं तर पुढचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या टायमाला मी हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार भागाकार शाब्दिक मिश्र उदाहरणे पाहिली, ज्यामध्ये एकूण 9 प्रश्न आहे. 9 प्रश्नातील 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्क दिले. प्रश्न हे मोठे म्हणून आपला हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा झाला, 30 मिनिटाचा झाला जवळपास, हे का नाही. मग अशा प्रकारे आपण हे शाब्दिक उदाहरणे मिश्र स्वरूपाचे उदाहरणे सोडवले आहे. गुणाकार भागाकार क्रिया करून प्रश्न समजून घेणे, त्यामध्ये कोणती क्रिया आधी करायची, गुणाकार की भागाकार, काही शॉर्टकट ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगितले, शून्यवाली ट्रिक सांगितली, आहे का नाही. त्यानंतर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या घटक क्रमांक 3 अपूर्णांक, ज्याला फ्रॅक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हा खूप महत्वाचा आणि खूप मोठा लेसन आहे हा. ठीक आहे, मग ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मग आजचा व्हिडिओ गुणाकार भागाकार शाब्दिक मिश्र उदाहरणे जर तुम्हाला आवडला असेल या घटकावरचा, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.